करवीर पंचायत समितीवर तब्बल 65 वर्षे असलेल्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत महायुतीने पहिल्यांदाच सत्ता स्थापली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने 24 पैकी 16 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले होते. आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. महायुतीच्या विजयी सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 7, भारतीय जनता पक्षाचे 6 आणि शिवसेनेचे 3 सदस्य निवडून आले होते. आज झालेल्या निवड प्रक्रियेत सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे साताप्पा धोंडीराम पाटील यांनी अर्ज दाखल केला होता, तर उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या दीपाली संजय पाटील यांचा एकमेव अर्ज आला होता. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. साताप्पा पाटील हे परिते पंचायत समिती गणातून विजयी झाले आहेत, तर दीपाली पाटील या पाचगाव पंचायत समिती गणातून निवडून आल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आमदार अमल महाडिक यांनी महायुतीमध्ये समन्वयाची भूमिका बजावत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर जागा जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उपसभापती पद भाजपकडे गेले असून भाजपच्या दीपाली पाटील यांना ही संधी मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात या निवडीची चर्चा सुरू आहे.